आता नुकतंच वरुण सरांना आपल्याकडनं रिसेंटली फ्लॅट घेतलेला अजिंक्य टावर्समध्ये 1 BHK, तेही 1 तासा अगोदर कॉन्टॅक्ट करून सरांना आपल्याला कनेक्ट केलं गुगलवरनं. ते आपल्या ऑफिसला आले आणि त्यानंतर आपल्या स्टाफनं त्यांना एक प्रॉपर्टी व्हिजिट करवली आणि ती प्रॉपर्टी त्यांना फायनल केली आहे अजिंक्य टावर्समध्ये. सो ओव्हरऑल तर ते तर झालंच आहे, आपली सर्व्हिस तर ऑब्व्हियसली चांगली आहे. बट त्यांच्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला नो ब्रोकर थ्रू, तो इन्सिडेंट ते शेअर करतील काय झालेला ऍक्च्युली. वरुण सर एकदा ऑडियन्सला सांगा नो ब्रोकरचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबतचा कसा होता. तर मी 2 दिवस आधी नो ब्रोकरवरनं हे 7,100चा प्लॅन घेतलेला, तुम्ही बघू शकता. 7,100 रुपीज पे केले आणि मला बोललेलं की तुम्हाला आम्ही फ्लॅट देणार, नाहीतर पूर्ण पैसे परत देणार 7,100 रुपये. 2 दिवस झाले, यांच्या मॅनेजरनी मला फक्त एक प्रॉपर्टी दाखवली, तो पण ऑलरेडी रेंटेड होती. बाकी यांच्याकडनं काही रिस्पॉन्स नाही. आज मी यांना कॉन्टॅक्ट केलं, ते म्हणताय की आमचा मॅनेजर 2 दिवसासाठी ऑफवर आहे, तुम्ही 2 दिवसानंतर कॉन्टॅक्ट करा. एकही प्रॉपर्टी सजेस्टेड झाली नाही. मला यांचं गुगलवरती भेटलं आरपी प्रॉपर्टीज म्हणून, मी यांना कॉन्टॅक्ट केलं. 1 तास आधी मी इथं आलोय. मी 1 तासात फायनलाइज पण करून दिला फ्लॅट, सगळं डिपॉझिट वगैरे सगळं टोकन अमाऊंट सगळं करून दिलं, फायनल पण झालंय फ्लॅट. आणि हे आता मला 1,500 रुपये अजून मागतायत, तुम्हाला ऑन फील्ड असिस्टन्स पाहिजे तर 1,500 प्लस टॅक्सेस. आणि आता मी यांना बोललो की माझा फ्लॅट झालाय, आता रिफंड करा पैसे. आता हे लोक रिफंड करण्यासाठी टर्म्स अँड कंडिशन्स टाकतायत. तर हे नो ब्रोकरचा फीडबॅक. आणि यांच्याकडे मी आलो, यांनी 1 तासात मला फ्लॅट दिला. आय वुड स्ट्रॉंगली सजेस्ट की तुम्हाला फ्लॅट वगैरे काही पण करायचंय, घ्यायचंय रेंट वगैरे, नो ब्रोकर हे सगळं फालतू आहे. यांच्याकडे या 1 तासात 2 तासात लय ऑप्शन्स यांच्याकडे, ते करून देईल. सो बेसिकली एक इन्सिडेंट होता जे मला अवेअर करायचं होतं आपल्या ऑडियन्सला, आपल्या फॉलोअर्सला, की जर तुम्ही फ्लॅट शोधताय नियर बाय लोकेशनला तर तुम्ही काय व्हेरीफाय केलं पाहिजे. पहिली तर जो ब्रोकरला तुम्ही एंटरटेन करताय त्या ब्रोकरचं ऑफिस असलं पाहिजे किंवा तो रेरा सर्टिफाईड असो नसो, बट त्याच्याकडं काही ना काही असं प्रूफ असलं पाहिजे जिथे तुम्ही जाऊन व्हेरीफाय करू शकाल की ते ऍक्च्युअलमध्ये आहेत. बिकॉज नो ब्रोकर डोंट हॅव ऑफिस इन पुणे की तुम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार कराल. आता माझ्या क्लायंटनं एक ऑनलाईन पोर्टलवरनं सबस्क्रिप्शन बेस्ड पॅकेज घेतलं, काही प्रॉपर्टी लिस्ट त्यांना दिसलं तिथे आणि त्यांना ते बाय केलं आणि त्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक केली. तर या सगळ्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. आणि जी लोकल ब्रोकर्स आहेत, जी ऍक्टिव्हली मार्केटमध्ये ऍज अ ब्रोकर, ऍज अ चॅनल पार्टनर काम करतात, तुम्ही त्यांच्याकडनं प्रॉपर्टी घेण्याचा ऍडव्हान्टेज असा असतो किंवा ओनरनं त्यांच्याकडनं प्रॉपर्टी रेंटवर देण्याचा किंवा रेंटवर घेण्याचा ऍडव्हान्टेज असा असतो की कुणीतरी व्यक्तिमत्व असतं जो तुमच्या प्रॉब्लेम्समध्ये तुमच्या सोबत उभा असतो. तो टेनेंट रेंट डिले करतोय, तो फ्लॅट खाली करत नाही, किंवा असे असंख्य प्रॉब्लेम्स असतात जे की टेनेंट या रेंटल प्रोसेसमध्ये येतात. मग त्या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन म्हणून ऍज अ ब्रोकर तुम्ही कुठल्याही ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा कुठला एक मीडिएटर ठेवताय तर त्याला त्यातली रूल्स अँड रेग्युलेशन आणि कसं एक्झिक्यूट करायचं याची आयडिया असते. सो नेक्स्ट टाइम तुम्ही कुठल्याही पर्सनला किंवा कुठलीही ट्रान्झॅक्शन करत असाल तर कुठल्या तरी स्पेशलिस्ट किंवा एक्सपर्टचं सजेशन नक्की घ्या. आणि अधिक माहिती रिगार्डिंग रिअल इस्टेट, रेंटल ऑर रिसेल ऑर अंडर कन्स्ट्रक्शन प्रोसेस, कुठलीही क्वेरी असल्यास तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर. अगेन वी हॅव अ GMB प्रोफाईल ऑन गुगल माय बिझनेस, तिथे तुम्हाला दिसेलच माझा फोटो. सो तुम्ही कॉन्टॅक्ट करा, अशाच क्वेरीजवर आपलं रिझोल्युशन येत राहतील. थँक्यू सो मच.